आज आपण बनवणार अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि घरच्या घरी थोड्या वेगळ्या पद्धतीने सिक्रेट मसाला वापरून अख्खा मसूरची ही डाळ बनवायला खूप सोपी आहे आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर खूप छान लागते। तर एकदा तुम्ही पण बनवून ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। सर्वात आधी इथे आपल्याला 1 वाटी अख्खा मसूरची डाळ घ्यायची आहे आणि व्यवस्थित चेक करून घ्यायचे। कधी कधी याच्यामध्ये खडे असतात, 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचे आहे। आता हे झाकण लावून अर्धा तासासाठी आपण हे साईडला ठेवूया। अर्धा तास डाळ भिजून झालेली आहे। आता याच्यामध्ये एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला असा उभा चिरून, त्यानंतर इथे आपले काही घरचे मसाले लाल तिखट, हळद पावडर, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे तेल घेतलेलं आहे। हे सगळं टाकून झाल्यानंतर थोडं एकदा चम्मचने फिरून घ्यायचं। झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। 3 ते 4 जेवढे तुमच्या कुकरला लागतात तेवढ्या आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहेत। फक्त डाळ आपली मऊ झाली पाहिजे। आता जोपर्यंत आपली कुकरची शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण इथे एक सिक्रेट मसाला तयार करूया। गॅसवरती तडका पॅन ठेवूया मंद आचेवरती आणि इथे काही खडे मसाले घेऊया। अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून काळी मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घेतलेले। ते थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याची ना अशी पावडर तयार करायची आहे। या पद्धतीने आपली पावडर तयार झाली पाहिजे। तर इथे 1 टेबलस्पून एवढी आपली पावडर तयार झाली। हे आपला सिक्रेट मसाला साईडला ठेवूया आणि आता गॅसवरती पॅन ठेवूया। पॅन गरम झाल्यानंतर तेल टाकून, तेल गरम झाला की याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा। आता इथे गोल्डन ब्राऊन कलर झालाय। अर्धा कांदा आपल्याला साईडला काढायचा आहे। अर्धा कांदा साईडला काढून घेऊया आणि उरलेल्या कांद्यामध्ये आपल्याला लाल मिरचीची तडक्यासाठी आपण वापरतो त्या 2 छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता हे ना डाळीसाठी वरून देण्यासाठी तडका आपला रेडी झाला। तर इथे डाळ पाहूया। डाळ आपली छान मऊसूद अशी शिजलेली आहे। मी तुम्हाला चम्मचने दाखवते तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी शिजलेली आहे। थोडंसं चम्मचने फिरवल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून आमचूरची पावडर घेतलेली आहे। एकदा चम्मचने फिरून घेऊया आणि आता या स्टेजवरती जो आपण तडका रेडी केलाय तो तडका याच्यामध्ये टाकून घेऊया। चम्मचने छानपैकी फिरून घेऊया, एकजीव करून घेऊया। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर तडका पण आपला टाकून झाला आणि आता आपल्याला लास्टला याच्यामध्ये जो आपण मसाला, सिक्रेट मसाला जो तयार केला तो मसाला जेवढा आपला रेडी झालाय तो याच्यामध्ये टाकून घेऊया। हा सिक्रेट मसाला टाकल्यानंतर डाळीला एवढा खमंग असा वास येतो आणि घरामध्ये पूर्ण दरवळतो। जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असली तर ती पण थोडीशी कट करून टाका, वरून कोथिंबीर टाका आणि छानपैकी अशी चम्मचने फिरून घ्या। आता जो आपण कांदा साईडला ठेवलेला ना फ्राय करून, तो कांदा याच्यामध्ये टाकायचा। एवढी भारी चव लागते ना। एकदा ही डाळ तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा। आता डाळ आपली तयार आहे। गरमागरम भाताबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।